अप्रतिम पांढरे शुभ्र बटाट्याचे वेफर्स बरं का. बटाट्याचा वेफर म्हटला की तो क्रिस्पी असावा, मस्तपैकी क्रंची असावा आणि तेवढा सॉफ्टसुद्धा असावा, मात्र तो पांढरा शुभ्र असावा. हे अगदी कॉमन बरं का. सगळ्यांना पांढरे स्वच्छ बटाट्याचे वेफर्स आवडतात. तुम्ही बघू शकतात इथे आपण मस्तपैकी बटाट्याचे वेफर्स बनवलेले तर आहेच. आम्ही ते करत असताना मात्र दोन भल्या मोठ्या चुका केल्या बरं का. त्यासुद्धा आम्हाला तुम्हाला सांगायच्या आहेत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. इथे आपण भरपूर असे बटाटे उपलब्ध झालेले आहेत बरं का. आपण वेफर्स करायला एकदम योग्य असे मोठे मोठे बटाटे आपण इथे आणले आहेत. आपण साधारणपणे 20 किलो बटाटे इथे घेऊन आलेलो आहोत बरं का मार्केटमधून. आपण आता त्याचं काय करायचं आहे ते तुम्हाला मी डायरेक्ट चक्कीवरती नेऊन दाखवणार आहे. आपण बटाटे ऑटोमॅटेड मशीनद्वारे हे वेफर्स आपण तयार करून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकतात बटाटे आपण डायरेक्ट 10 किलो बटाटे वेफर्ससाठी आपण दिलेले आहेत. ते डायरेक्ट त्या पिलरमध्ये घातलेत बरं का. त्याने पिलिंग मशीन आहे ते, त्याची साल काढली जाते आणि त्याला क्लीन केलं जातं. तुम्ही बघू शकता डायरेक्ट आपण आणलेले बटाटे ते दादाच्या स्वाधीन केलेले आहेत आणि ते डायरेक्ट त्यांनी या पिलरमध्ये घातलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी कंटिन्यू चालू असतं. आतमध्ये त्याची साल निघताना तुम्हाला दिसत असेल, तुम्ही बघू शकतात. आणि एका बाजूला सालीसकट त्याच्यावरची सगळी घाण बाजूला निघत असते. इथं तुम्ही ह्या आउटलेटमधून तुम्हाला दिसत असेल. इथे आता हे बटाटे एकदम अतिशय जलद गतीने एकदम फटाफट असे साफ होत आहेत बरं का. क्लिनिंगची प्रोसिजर ही झालेली आहे. तुम्ही बघू शकतात बटाटे याच्यामधनं बाहेर त्यांनी त्या आउटलेटमधून बाहेर काढलेले सुद्धा आहेत. स्वच्छ झालेले गुळगुळीत मस्तपैकी आपले हे बटाटे स्किन काढून तयार आहेत. आता याचे आपण वेफर्स करणार आहोत. ह्या 10 किलो बटाट्यांचं वेफर्स तुम्ही बघू शकतात किती वेळामध्ये हे 2 मिनटाच्या आत हे संपूर्ण 10 किलो बटाट्यांचे वेफर्स आपले इथे करून आपल्याला तयार मिळणार आहेत बरं का. त्या मशिनरीमधून तुम्ही बघू शकता किती वेगाने हे सगळं काम होतं. घरी आपल्याला ही खूप मेहनत करावी लागते बरं का. इथे तुम्ही बघू शकतात 10 किलो बटाटे बघता बघता अगदी 2 ते 3 मिनटामध्ये संपूर्ण वेफर्स आपले खाली ते घमेलभर वेफर्स चिप्स त्याचे तयार होऊन रेडी झाले सुद्धा बरं का. आपण टोटल एकूण 20 किलो बटाटे आणलेले होते. त्यापैकी आपण चक्कीवरती 15 किलो बटाटे आणले. त्याचे 10 किलो त्यापैकी आपण चिप्स बनवत आहोत, वेफर्स बनवत आहोत याचे. आणि आणखीन 5 किलो जे बटाटे उरलेले आहेत इथे आणलेले, त्याचे आपण अशा लांबट आकाराचे वेफर्स बनवणार आहोत. साधारणपणे फ्रेंच फ्राईज सारखे आपण हे सगळे पुढचे चिप्स बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता आपण इथे जे वेफर्स बनवले आहेत त्याची थिकनेस आपल्याला हवी तेवढी आपल्याला आपल्याला जेवढं हवं होतं तेवढं आपण त्यांना सांगून तशा पद्धतीने करून घेतलेले आहेत. आता आपण आपले तयार झालेले वेफर्स आपल्या आणलेल्या डब्यामध्ये व्यवस्थित भरून घेत आहोत. पुढचे आपण 5 किलो बटाटे पिलरमध्ये टाकलेले आहेत, त्याची पिलिंग होत आहे. तुम्ही बघू शकता अगदी 1 मिनिटाच्या आत त्याची सगळी साल निघून ते बटाटे बाहेर आले सुद्धा. हे 5 किलो बटाटे लागलीच त्याची साल काढून तयार आहेत. आता या ठिकाणी आधी जी वेफरची डाय होती या मशीनला ती चेंज केली जाते आणि लांबट आकाराचे फ्रेंच फ्राईज टाईप जे आपल्याला हवे आहेत त्या टाईपचे आपल्याला इथे वेफर्स बनवायचे. त्यामुळे त्यांनी डाय चेंज केलेली आहे दादांनी आणि लगेचच आपलं पुढचं काम चालू होईल. तुम्ही बघू शकतात इथे डाय चेंज करताच ही मशीन आपली लगेच हे फ्रेंच फ्राईज करण्यासाठी रेडी झालेली आहे. इथे आता अगदी इतके 10 किलोचे वेफर्स अगदी 2 ते 3 मिनटात तयार झाले. हे 5 किलोचे वेफर्ससुद्धा अगदी पलक झपकताच डोळे मिटताच आपलं ते तयार असणार आहे. तुम्ही बघू शकता वरती त्या दादांनी टाकायला सुरुवात केली आहे बटाटे. तेवढ्यात खाली हा सगळा प्रकार आपल्या त्या घमेल्यामध्ये एकवटताना दिसत आहे. तुम्ही बघू शकतात आणि इथे ते संपले सुद्धा आहेत बघा. इतकी मला फास्ट रनिंग कॉमेंट्री याची करावी लागलेली आहे. इतक्या गतीने हे सगळं काम झालेलं आहे. झालं सुद्धा. आपल्याला इतका मेहनत ह्या घरी ह्या गोष्टींसाठी करावी लागते. ती ह्या अशा ऑटोमेटेड सर्व्हिसेसचा आपण जर वापर केला तर घरातल्या या महिलांना सुद्धा बरंचसं असं आपण सपोर्ट करू शकतो. लांबट आकाराचे वेफरसुद्धा आपण आणलेल्या डब्यामध्ये भरून घेत आहोत आणि आपण ते घरी घेऊन जाणार आहोत. ही सगळी प्रक्रिया करत असताना इथे आम्ही एक खूप मोठी चूक केली होती बरं का. आता आपण हे सगळं घरी घेऊन आलो आहोत. त्याच्या वेफर्सच्या डब्यामध्ये पाण्याचं प्रमाण अजिबात नव्हतं बरं का. ही खूप मोठी चूक आम्ही केलेली आहे. कारण चक्कीवरून घरी येईपर्यंत साधारणपणे 15-20 मिनिट आणि घरात हे सगळं काढेपर्यंत अर्धा तासाचा कालावधी गेला. आणि मग बटाटा कापल्यानंतर त्याचं ऑक्सिडेशन सुरू होतं बरं का. म्हणजे तो लालसर पडायला लागतो किंवा काळाही पडू शकतो. त्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन लगेच सुरू होतं. पण त्याच्यात आपण जर का तिथेच पाणी थोडं जास्त घातलं असतं तर हे ऑक्सिडेशन एवढं झालं नसतं किंवा थांबलंच असतं. आता आपण घरी आल्यावरती तरीसुद्धा यावरती काय प्रक्रिया करणार आहोत ते तुम्हाला बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजिबात स्किप न करता हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघावाच लागणार आहे. कारण आणखी एक भली मोठी चूक आम्ही या व्हिडिओमध्ये केलेली आहे आणि ते सुद्धा तुम्हाला बघायची आहे. ते तुम्हाला मी पुढे सांगतो. तुम्ही बघू शकतात. आता आपण हे घरी आणलेले वेफर्स पाण्यामध्ये पटकन घालायचे आहेत आणि त्याला स्वच्छ करायला सुरुवात करायची आहे. याला 3-4 पाण्याने मस्त आपल्याला धुवावं लागणार आहे. तुम्ही बघू शकता अक्षरशः
थोडंसं लालसर पाणी त्या बटाट्यांमधून निघत आहे. याचा स्टार्च असाही आपल्याला काढायचा असतो, पण त्याचं ऑक्सिडेशन हलकंसं झालेलं असल्यामुळे त्यातनं लालसर पाणी निघतं आहे. असंही बटाट्याच्या वेपर्समधून सुरुवातीला हे अशा पद्धतीने गढूळ किंवा लालसर पाणी निघतंच म्हणा. तुम्ही बघू शकता. आता पुढच्या घमेल्यामध्ये आपण 2 ते 3 पाण्याने अशा पद्धतीने वेफर्स धुवायचे आहेत आणि शेवटी अक्षरशः नितळ पाणी उरेल इतकं त्याला आपण क्लीन करायचं आहे. शेवटच्या सगळ्या ह्या धुल्यानंतर अगदी ते बटाटे टाकल्यानंतर असे त्या काचेचं पाणी जसं तसं आपल्याला तळसुद्धा दिसलं पाहिजे इतकं ते स्वच्छ ते बटाटे आपल्याला करून घ्यायचे. दुसरा एक मुद्दा यासाठी असतो की आपण वेफर्स करताना पाणी कुठलं वापरायचं. म्हणजे तुमच्याकडे कॉर्पोरेशनचं पाणी असू शकतं किंवा तुमच्याकडे तुमच्या बोरवेलचं पाणी असू शकतं. तर मग आपण यापैकी कुठलं पाणी वापरलं तर हे बटाटे चांगले राहतील किंवा स्वच्छ याचे वेफर्स पांढरे शुभ्र येतील हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे बरं का. आम्ही इथे कोणतं पाणी वापरत आहोत ते सुद्धा तुमच्यासमोर आम्ही उलगडा त्याचा खुलासा करणारच आहोत. तुम्ही बघू शकता शेवटच्या ह्या घमेल्यामध्ये स्वच्छ अगदी नितळ असे आपले वेफर्स आपण 2, 3, 4 भांड्यांमध्ये आपण काढून घेतले आहेत. लांबट आकाराचे जे चिप्स आपण तयार करून घेतले ते सुद्धा आपण त्या एका डब्यामध्ये स्टीलच्या मस्तपैकी आपण स्वच्छ पाण्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपण या सगळ्या वेफर्सला एका मोठ्याशा भांड्यामध्ये एकाच भांड्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही बघू शकता इथे आपण अर्धं भांडं आपण ते पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण सगळे वेफर्स घालत आहोत एक 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 करून आणि त्यामध्ये पुन्हा आपल्याला काही प्रक्रिया करायच्या आहेत बरं का. ते सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत आणि ती प्रक्रिया कशी करावी लागते त्यासाठी ही तुरटी लागते बरं का. ही बघा ही तुरटी अशा पद्धतीने मिळते. त्या तुरटीला आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालायचं आहे. ती किती तुरटी लागणार आहे बरं. आपण 10 किलो वेफर्स करणार आहोत. त्यामध्ये तुम्ही बघू शकता 9 फेऱ्या आपण अशा पद्धतीने फिरवणार आहोत बरं का. 5, 6, 7, 8 आणि 9 अशा पद्धतीने हे फेरे आपण इतके 9 फेरे इथे फिरवलेले आहेत. बस एवढी तुरटी यामध्ये फिरवलेली पुरेशी असते बरं का. उगाचच तुम्ही काही तुकडा त्यामध्ये टाकून ठेवू नका. जास्त तुरटी घातल्याने सुद्धा वेफर्स खराब होतात. वरतून आपण उर्वरित सगळे वेफर्स त्यामध्ये घालत आहोत आणि मस्तपैकी हे सगळे वेफर्स पाण्यामध्ये बुडतील अशा पद्धतीने वरतून पाणी घालायचं आहे. तुम्ही बघू शकता आपण हे संपूर्ण भांडंभर हे सगळं पाणी घालून हे वेफर्स मस्तपैकी तुरटी फिरून यामध्ये ठेवलेले आहेत आणि आपण हे रात्रभर असेच्या असे झाकून ठेवणार आहोत बरं का. त्यानंतर आपण पुन्हा ते आपण लांबट आकाराचे जे वेफर्स बनवले आहेत त्यामध्ये आपण 6 फेरे अशा पद्धतीने त्या 5 किलो बटाट्यांच्या त्या चिप्समध्ये आपण अशा पद्धतीने फिरवून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपण रात्रभर झाकून ठेवणार आहोत बरं का. रात्रभर झाकलेलं हे सगळं सकाळी आता आपण याची प्रक्रिया सुरू करत आहोत. गॅसवरती एक मोठंसं पातेलं आपण इथे ठेवलेलं आहे आणि साधारणपणे 15 लिटर इतकं पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे बरं का. म्हणजे साधारणपणे 1.5 हंडा पाणी आपण इथे उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हे वेफर्स शिजायला घालणार आहोत बरं का. आता त्याआधी आपण हे तुरटीच्या पाण्यामध्ये घातलेले वेफर्स आपण इथे उघडून बघत आहोत. तुम्ही बघू शकतात सकाळी आपण हे तुरटीच्या पाण्यात घातलेले वेफर्स रात्री आपण त्याला तुरटीच्या पाण्यात घातलेलं होतं. सकाळी तुम्ही बघाल तर ते बटाट्याचे चिप्स जे आहेत वेफर्स जे आहेत ते अगदी कडक असे ताटलेले असतात बरं का. तुरटीच्या त्याच्या प्रभावामुळे ते अगदी असे ताठर झालेले असतात. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला तुरटीचं हे सगळं पाणी व्यवस्थित स्वच्छ धुवून काढायचं आहे. ते बटाटे आपण 2-3 पाण्याने अशा पद्धतीने तुम्ही बघतात आपण इथे सगळे भांडे अरेंज करून ठेवलेले आहेत. हे तुरटीमधले बटाट्याचे वेफर्स काढायचे आहेत आणि ते स्वच्छ धुवायला घालायचे. तुरटीच्या पाण्यातले हे जर वेफर्स तुम्ही व्यवस्थित 2-3 पाण्याने धुतले नाही तर ते तळताना मात्र तडतड करतील बरं का. त्यामुळे इथे आपण ही थोडी काळजी घ्यायची आणि याला मस्तपैकी 2-3 पाण्याने स्वच्छ रगडून धुवून काढायचं आहे. त्यामुळे त्यांचा आणखीन पांढरटपणा थोडासा निखरून येतो. एवढं सगळं चालू असताना एक छोटीशी गोष्ट मात्र आपण विसरतोय. तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईकसुद्धा जरूर करा बरं का आणि तुमच्या मित्र आप्तेष्टांमध्ये शेअरसुद्धा करायला विसरू नका. चला तर मग आता आपण तुरटीच्या पाण्यातले वेफर्स अशा पद्धतीने व्यवस्थित धुवून काढलेत बरं का आणि तिकडे आपण एका बाजूला गॅसवरती मस्तपैकी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता हे वेफर्स आपण गॅसच्या तिथे पाणी उकळेपर्यंत तयारी करून ठेवूया. तुम्ही बघू शकतात आताच आपण गॅसवरती ठेवलेलं पाणी व्यवस्थित आता उकळायला लागलं बरं का. त्यावरती आपण अशा पद्धतीने झाकण ठेवलेलं होतं. आता यात आपण मीठ घालणार आहोत. इथे आपण बरोबर वजनी 140 ग्रॅम इतकं मीठ घालायचं आहे. आपण मीठ घातलेल्या उकळत्या पाण्यामध्ये 10 किलोचे जे वेफर्स आहेत त्यातले निम्मे वेफर्स आपण यामध्ये घालणार आहेत बरं का. म्हणजे साधारणपणे 5 किलो एवढ्या क्वांटिटीचे वेफर्स आपण एका वेळी ह्या पातेल्यामध्ये शिजायला घालणार आहोत. कारण गॅसवरती फ्लेमचं लिमिटेशन असतं आणि ते व्यवस्थित शिजले पाहिजे म्हणून आपण संपूर्ण 10 किलोचे न करता 5-5 किलोच्या 2 लॉटमध्ये आपण हे करणार आहोत. पहिला लॉट आपण 5 किलोचं वेफर्स शिजायला घातलेले आहेत. तुम्ही बघू शकता पाण्यातनं डायरेक्ट आपण उकळत्या पाण्यामध्ये हे वेफर्स शिजायला घातलेले आहेत. त्याला मस्तपैकी अशा पद्धतीने हलकंसं स्टर करून द्यायचं आहे जेणेकरून ते मिठाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित असे सगळे मिक्स होतील आणि त्याला उकळायला ठेवायचं. वेफर शिजवण्यासाठी आपण पाण्यामध्ये मीठ घालतो ते चेक करण्याची एक साधी पद्धत आहे. त्याला तुम्ही हलकंसं टेस्ट
टेस्ट करून बघा. ते खारटही नसावं आणि अळणीसुद्धा नसावं, म्हणजे तुमचं मिठाचं प्रमाण हे अगदी परफेक्ट झालेलं आहे असं तुम्ही समजू शकतात. आणि साधारणपणे 25 मिनिटानंतर आपण ह्या बटाट्याच्या वेफर्सला चेक करत आहोत. इथे आपण तो शिजला आहे की नाही ते कसं चेक करायचं. एक वेफर आपण अशा पद्धतीने हातात घ्यायचा आहे आणि त्याला असा फोल्ड जर केला तर ज्या ठिकाणी पण सड पडतो त्या ठिकाणी तो जर क्रॅक झाला नाही, तुटला नाही, तर समजायचं बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे. जर का तो कच्चा असेल तर त्या ठिकाणी तो तुकडा पडेल, क्रॅक होईल. अशा पद्धतीने आपण हे पहिला बॅच जो आहे तो व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे. त्याला आपण बरोबर 25 मिनटं घेतलेली आहेत गॅसवरती. आता आपण आपल्या जगप्रसिद्ध काड्यांच्या टोपल्यामध्ये हे सगळे वेफर्स काढून घेत आहोत, जेणेकरून त्यातलं एक्स्ट्रा पाणी असेल ते ड्रेन आउट होऊन जाईल आणि आपल्याला गच्चीवरती वाळायला घालण्यासाठी ते सोपं होईल. अशा पद्धतीने आपला पहिला लॉट आपण हा तयार करून घेतलेला आहे. दुसरा लॉट आपल्याला शिजायला घालण्यासाठी जास्त तयारी करण्याची गरज नाही. ऑलरेडी आपण ते तुरटीच्या पानातून काढून ठेवलेले बटाटे आपले चिप्स आपले रेडी आहेत आणि ह्याच पाण्यामध्ये आपण आता ते बटाट्याचे वेफर्स शिजायला घालणार आहोत. यामध्ये आपल्याला काहीही चेंज करण्याची गरज नाही. आपण ऑलरेडी पहिली बॅच ज्या पाण्यामध्ये शिजवलेली आहे त्याच पाण्यामध्ये आपण पुढचा लॉटसुद्धा शिजायला घालणार आहोत बरं का. आता मात्र यामध्ये आपण 10 ग्रॅम इतकं मीठ फक्त वाढवणार आहोत, कारण त्यातलं मिठाचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं कमी झालेलं असतं. त्यामुळे आपण ते मेंटेन करण्यासाठी 10 ग्रॅम मीठ यामध्ये आपण वाढवणार आहोत आणि ते तुम्ही बघू शकतात. हलकंसं आपण स्टर करून पुन्हा आपण तेवढाच वेळ शिजायला ठेवलेला आहे. आता आपण पहिला लॉट गच्चीवरती वाळायला घालण्यासाठी इथे घेऊन आलेलो आहोत. इथे आपण प्लास्टिकच्या पेपरवरती हे बटाट्याचे वेफर्स वाळायला घालत आहोत. वेफर्स वाळत घालताना आपल्याला ते अगदी एक असे सुट्टे करून सेपरेट वाळायला घालायचे असतात बरं का. एक असा आपण जागा अगदी जवळ अशा पद्धतीने त्यांना आपण वाळत घालणार आहोत. तुम्ही बघू शकतात आपण इथे सकाळीच आपण हा सगळा घाट घातलेला आहे बरं का. लवकर अगदी 8:30-9च्या आसपास आपण हे सगळं काम करत आहोत. अगदी ऊन तापायच्या आधी आपण हे संपूर्ण काम करायचं, कारण आपल्याला हे वेफर्स टाकण्यासाठी जास्त वेळ बसावं लागतं बरं का, कारण असा एक वेफर्स टाकायला बराच वेळ लागतो. तुम्ही बघू शकतात आता आपण पुढचा लॉट शिजण्यासाठी आपण टाकून आलेलो होतो वेफर्सचा, आणि हे सुद्धा तुरटीच्या पाण्यातले आपण लांबट आकाराचे जे वेफर्स आहेत ते सुद्धा आपण धुवून स्वच्छ करून ठेवत आहोत. ते सुद्धा आपण पुढचा लॉट आपण काढून घेतलेला आहे तो वेफर्सचा शिजलेला. आणि आता त्यानंतर आपण हे सगळे लांबट वेफरसुद्धा त्याच पाण्यामध्ये घालत आहोत बरं का. हे 5 किलोचे लांब आकाराचे जे आपण फ्रेंच फ्राईज टाईपचे जे आपण वेफर्स करून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण पुढच्या याच्यामध्ये घातलेले आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण आणखी थोडंसं मीठ यामध्ये वाढवायचं आहे. साधारणपणे 5 ग्रॅम इतकं आपण मीठ वाढवलेलं आहे. आता ते सुद्धा आपण स्टर करून शिजायला ठेवलेलं आहे. आणि आपण आता दुसरा लॉट जो वेफर्सचा आपण शिजून घेतलेला होता तो सुद्धा आपण गच्चीवरती वाळायला घेऊन आलेलो आहोत. इथे आपल्याला वाळत घालण्याचं एक मोठं काम असणार आहे बरं का. ते सुद्धा आपण व्यवस्थित प्रेमाने मन लावून करायचं. वर्षभर आपल्याला जर मजेदार वेफर्स खायचे असतील तर एवढं करावंच लागतं बरं का. चला तर मग आता आपण जो लांबट आकाराचे वेफर्स टाकलेले होते ते सुद्धा साधारणपणे 20-25 मिनटं आपण शिजवून घेतलेले आहेत. ते सुद्धा आपण काड्यांच्या टोपलीमध्ये पाणी ड्रेन करण्यासाठी काढून घेत आहोत बरं का. आता आपण हे सुद्धा सगळे काढून झाल्यानंतर गच्चीवरती वाळायला घेऊन जाणार आहोत आणि तिथे आपण एक करून यालासुद्धा अगदी मोकळं अशा पद्धतीने वाळायला पसरवून घ्यायचं आहे. इथे आपण तुम्ही बघू शकतात एक प्लास्टिकचा पेपर वापरलेला आहे. त्यानंतर इथे आपण हे लांबट आकाराचे वेफरसुद्धा टोपलीत घेऊन आलो आहोत. ते एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यावरती आपण घालत आहोत बरं का. इथे आम्ही एक भली मोठी चूक केलेली आहे, ती तुम्हाला मी सांगणारच आहे बरं का, जेणेकरून तुम्हाला असं काही त्रास होऊच नये. आणि म्हणतात ना पुढच्या ठेच मागचा शहाणा, त्या पद्धतीने आम्हाला जी ठेच लागलेली आहे ती तुम्हाला लागू नये त्यासाठी आपण हा सगळा व्हिडिओ व्यवस्थित तुम्ही शेवटपर्यंत बघतात. तिथे तुम्हाला कळणारच आहे. इथे बघा आपण प्लास्टिकच्या पेपरवरती काही वेफर्स वाळायला घातले आहेत. त्यानंतर कॉटनचा हा जो गुलाबी रंगाचा कपडा आहे यावरती सुद्धा आपण काही वेफर्स वाळायला घातले आहेत. आणि जो निळसर रंगाचा जो कापड आहे तो टेरिकॉटचा आहे बरं का. या 3 प्रकारच्या कापडांवरती आपण हे वेफर्स वाळायला घातलेले आहेत. यापैकी आज आपण आता संध्याकाळी हे सगळे वेफर्स वाळणार संपूर्ण अशा अपेक्षेने आपण हे सगळे वाळायला घातले होते. पण अचानक अवकाळी पावसाचं सगळं हे वातावरण दुपारच्या भरी तयार झालं, त्यामुळे आम्हाला हे अचानक सगळे वेफर्स उचलून घ्यावे लागले. मात्र आमच्या असं लक्षात आलं की प्लास्टिकच्या पेपरवरती वाळायला घातलेले वेफर्स निघत नाही आहेत. ते आम्ही कसे वेगळे केले बरं का. आणि मात्र सगळा तो व्हिडिओ शूट करण्याचा आमचं राहून गेलं, कारण सगळी ती अचानक अवकाळी पावसाची जी धमधूम झाली त्याच्यामध्ये आम्हाला काही सुचलंच नाही. त्यानंतर आम्ही कॉटनच्या कपड्यावरचे सुद्धा जे वेफर्स आहेत ते सुद्धा भलत्या ताकदीने भलत्या कष्टाने वेगळे केले. टेरिकॉटच्या कपड्यावरची मात्र ते जरा सहजच अलग झाले. त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने टेरिकॉटचं एखादं धोतर तुम्ही आपल्या वाळवण्यासाठी नेहमी ठेवावं, म्हणजे अशा प्रकारची कुठलीही फजिती तुमची होणार नाही बरं का. आता चला मग आपण गरमागरम तेलामध्ये यांना मस्तपैकी डीप फ्राय करूया बरं का. आधी आपण बघा तुम्ही तरी एवढं सगळं गडबडी होऊन सुद्धा आपण तळण्यापूर्वी सुद्धा पांढरे शुभ्र आपले वेफर्स आलेले आहेत बरं का. अगदी तुम्ही बघू शकतात दुधासारखे अगदी पांढरे शुभ्र ते
वरती वेफर्स आहेत आणि तळायला घालताच अगदी अलगद ते तळले जात आहेत बरं का. म्हणजे टाकताच तो वेफर असा मस्तपैकी तेलावरती फुलून येतो आहे. त्यानंतर हे लांबट आकाराचे आपण चिप्स तयार करून घेतलेले आहेत फ्रेंच फ्राईज स्टाईल, ते सुद्धा आपण तळून बघूया. कारण की मुलांना अशा वेगवेगळ्या आकारांची क्रेज असते आणि खाताना त्याची जरा गंमत येते. त्यामुळे आपण अशा 2 प्रकारांमध्ये करून घेतलेले आहेत. इथे आपण अशा पद्धतीने हे सगळं तयार करून घेऊया आणि तुम्हाला मी त्याचं टेक्स्चर हाताने तोडून दाखवतो बरं का. म्हणजे ते किती क्रंची आणि क्रिस्पी आहेत आणि तेवढेच ते अगदी सॉफ्टसुद्धा झालेले आहेत बरं का. त्यामुळे आपली ही सगळी रेसिपी जी आहे ती अतिशय परफेक्ट अशी झालेली आहे. शिजवणं, त्यातलं मीठ घालणं आणि ही वाळवण सगळं अगदी मजेदार पद्धतीने झालेलं आहे, परफेक्ट झालेलं आहे बरं का. इथे आपण हा लांबट प्रकारचा सगळा जो वेफर्सचा जो प्रकार आहे तो तळून घेत आहोत. त्याचा आपण हलकासा चिवडा बनवणार आहोत बरं का. हे असे चिवडे मार्केटला भरपूर मिळतात, पण आपण घरी बनवलेला जो असतो त्याचं काही रंगत औरच असते. यामध्ये शेंगदाणे घालूया, ते खूप मजेदार लागतात. इथे आपण थोडेसे शेंगदाणे तळून घेत आहोत. तुम्ही बघूया, आपण बघतच आहात यामध्ये आपण तेलामध्ये गरमागरम वेफर तळत असताना शेंगदाणे आपण तळून घेत आहोत. ते शेंगदाणेसुद्धा मस्त लागतात बरं का तळलेले. त्यावरती मस्तपैकी काळं मीठ घालायचं आहे, लाल तिखट घालायचं आहे आणि हलकीशी पिठी साखर त्यावरती जर तुम्ही घातली तर तो खूपच मजेदार असा मस्त चिवडा तयार होतो बरं का. तो सगळ्यांना आवडतो आणि उपवासालासुद्धा तुम्हाला ते करून ठेवायला हरकत नाही. चला मग आता मी तुम्हाला शेवटी वेफर तळलेला जो आहे तो तोडून दाखवतो बरं का. त्याचा टेक्स्चर तुमच्या लक्षात येईल. आशा करतो आजची वाळवणाची ही मजेदार रेसिपी तुम्हाला सगळ्यांना की आवडली असणार. आम्ही वेफर्स बनवताना आमच्यासोबत काय काय गमती जमती घडल्या आणि तरीसुद्धा आपण किती पांढरे शुभ्र वेफर्स बनवले, आमचा अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्ही कमेंटद्वारे तुमचा अनुभवसुद्धा आमच्यासोबत शेअर करू शकतात, जेणेकरून प्रेक्षकांना वाचायला आणि त्यातनं काही माहिती मिळायला मदत होईल. नक्की तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी ट्राय करा. आता आपण याला तोडून बघूया. तुमच्या लक्षात येईल तो किती सॉफ्टसुद्धा आहे बरं का. क्रंची तर आहेतच, पण ते अगदी सॉफ्टसुद्धा झाले पाहिजे, तरच तुमचा वेफर हा परफेक्ट झालेला आहे असं आपल्याला म्हणता येतं. चला भेटूया पुढील भागात अशाच इनोव्हेटिव्ह मजेदार रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा मोदिका रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर.